आपण जे काही करतो ते कशासाठी करतो? आपलं पोट भरण्यासाठी, त्या अन्नासाठी जे खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा येते, मग त्याचा मान राखायला नको का? किंवा जे प्लेट आपली आई रोज सकाळी उठून आनंदाने बनवलेलं असतं, त्या प्लेटमध्ये जे अन्न असतं त्या अन्नाचा आपण मान राखायला नको का? आपण जे काही करतो, आपण जे आपलं उदरनिर्वाह भागवण्यासाठी काम करतो, बिझनेस करतो, ते कशासाठी करतो? तर त्या मूठभर अन्नासाठी, जे मिळवल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ते करण्यासाठी ऊर्जा मिळते. मग त्या अन्नाची आपल्याला मान राखायलाच पाहिजे का नाही? हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्हाला वाटतं का जे काही खातो आपण, जे काही करतो, जे काही अन्न आहे त्याचा आपण मान राखायला पाहिजे का नाही? तर मला या प्रश्नाचं नक्कीच तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आणि जो माझा आजचा अनुभव आहे तो याविषयीच आहे की आपण जे करतोय आपल्या पोट भरण्यासाठी त्या अन्नाचा मान आपण राखत नाही. आणि तो कशामुळे मला जाणवला, काय अनुभव आला, त्यावर मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. तर चला चालू करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला मैत्रिणींनो, मी माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे, जो मी सुरुवातीला सांगितलेला आहे अन्नासह. अन्नासाठी आपल्याला किती भरकटावं लागतं, काय काय करावं लागतं हे तुम्ही सगळेच जाणता. एका आपल्या काय म्हणतात घासभर अन्नासाठी आपण किती कष्ट करतो, काय करतो हे तुम्ही जाणताच. पण जे काही कष्ट करतो त्या अन्नाचा आपल्याकडनं मान राखला जात नाही. बऱ्याच वेळेस तुम्हाला पण जाणवलं असेल की आपल्याकडनं अन्नाचं जे अपमान होतो ते कसं काय होतो. तर ही गोष्ट माझ्या का लक्षात आली आता, म्हणजे ज्यावेळेस मी एका कार्यक्रमात गेलेली ना, त्यावेळेस मला ही प्रकर्षाने जे जाणवलं ते बघून मला खरंच वाईट वाटलं. आणि असं वाटलं ह्या गोष्टी आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया की मला काय वाटलं ते बघून. मी एका लग्नामध्ये कार्यक्रमाला गेलेली आणि मग त्या लग्नामध्ये जेवण करताना जो मला अनुभव आला मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ज्यावेळेस मी जेवणासाठी प्लेट घेऊन गेले, तर आत्ता नवीन जे प्रकार निघालेला आहे. आता अगोदरच्या काळी जे आपण असं पंगत बसून जेवायचं तर तसं आता नाही आहे. आता आपण स्वतः प्लेट घेऊन जातो आणि आपण जे आपलं जेवण आहे ते घेऊन येतो. तर मला एवढं म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण प्लेट घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला किती पाहिजे जेवण. तर त्याप्रमाणे तुम्ही जेवण घेऊन येऊ शकता, पण नाही. जो दृश्य मी पाहिला ना तो बघून खरंच वाईट वाटलं. म्हणजे मी ज्यावेळेस जेवण झालं त्यावेळेस आजूबाजूला बघितलं ना, तर बऱ्याचशा प्लेट ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप सारं अन्न वाया जात होतं. ज्या टेबलावरती ठेवलेल्या प्लेटी होत्या त्याचं मी जरा जाताना निरीक्षण करत होते ना, तर त्याच्यामध्ये जे स्वीट आहे किंवा पुरी आहे, म्हणजे जे काही प्रकार आहे ते इतकं अक्षरशः बघून असं वाटत होतं बापरे, हे अन्न किती वाया जाते. तर हा प्रकार तुम्ही अनुभवला असेल, पण तुम्हाला काय वाटते काय नाही. तर मला हा विचार आला की हे जे अन्न आहे ते किती वेस्ट करतोय आपण, किती वाया घालतोय. त्यावेळेस मला ज्या कार्यक्रमामध्ये आपण गेलो ना, त्या कार्यक्रमामधले ज्या नवरीचे काय म्हणतात वडील वगैरे आहेत ना, पप्पा आहेत, तर त्यांची मला आठवण आली की ते कार्यक्रम ॲडजस्ट करण्यासाठी, जेवणाचा कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी आपण किती जीवापाड प्रयत्न करतो. म्हणजे त्या वडिलांनी किती कष्ट केले असतील, किती मेहनतीचा पैसा त्या जेवणामध्ये घातला असेल की लोकांना छान जेवण मिळालं पाहिजे, आपलं कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे. हे किती कष्टाने त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये पैसा लावला असेल, पण आपण त्या गोष्टीचा विचारच करत नाही. आणि ते दृश्य पाहून मला असं वाटलं की ह्या मागं किती त्यांनी कष्टाने तिथं हे पैसा लावलेला असेल, किंवा जे जेवणाचं आपल्याला अरेंजमेंट केलेले आहे त्यांनी किती कष्टाने केलेला असेल, पण आपण तो काहीच विचार करत नाही. तर आपण न कळत आपण जेवणाचा तो जो पदार्थ आहे आपण आपल्याला लागेल त्यापेक्षा जास्त घेऊन येतो. आणि मग काय,
आपल्याला जेव्हा पोट भरतं आपण ते विचारच करत नाही, जेवढं प्लेटमध्ये आहे तेवढं सोडून देतो. तर मला हे सांगायचं होतं की आपण ह्या अन्नाचा आदर केला पाहिजे, कारण की जे काही काम करतो आपण त्या अन्नासाठीच करतो. हा तर विचार मला त्या लग्नामध्ये आला की ह्या लग्नामध्ये त्यांनी किती खर्च केला असेल आणि त्या अन्नाला बघून मला ते थोडंसं वाईट वाटलं. मग ह्या गोष्टीवरती मी जरा विचार केला आणि मग असं वाटलं की खरंच म्हणजे बऱ्याच ठिकाणी अन्नाचा किती जो आहे तो त्याचा अपमान होतो, त्या अन्नाचा फेकलं जातं अन्न. ते त्याला अशा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये तर बऱ्याच वेळेस अन्न वाया जातं. पण अशा काही ज्या आपल्या घरीसुद्धा, म्हणजे मी दुसरंही उदाहरण तुम्हाला सांगेल की आमच्या शेजारच्याच म्हणजे जे ताई आहेत ना, त्यांच्याकडनं स्वयंपाक इतका जास्त बनला जातो ना की अक्षरशः चपात्या अशा पोत्यांनी बाहेर पडल्या जातात. त्यावेळेससुद्धा मला हे जाणवलं आणि असं वाटलं की ते आपण जे काम करतोय ते कशासाठी करतोय, फक्त अन्नासाठी करतोय ना. तर आपण थोडासा विचार केला तर बघा, जे अन्न आपण फेकून देतो त्यामागं किती मेहनत असते. आपल्याला जेवढा स्वयंपाक करण्यासाठी वेळ लागत नाही, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या भाताला किंवा शिजवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, तेवढा वेळ, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला तो कमवून आपल्याला घरामध्ये आणण्यासाठी लागतो. की आपण त्या दुकानातनं आणण्यासाठी आपल्याला पैसा कमावा लागतो आणि मग तो कुठं घरी येतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतं तर जे कोणी शेतकरी बंधू आहेत आपले, ते अन्न पिकवण्यासाठी खरंच किती मेहनत घेत असतील ना शेतामध्ये. उपाशीपोटीसुद्धा ते काम करतात आणि त्या कष्टाची आपण किंमत करत नाही. किती एक प्रोसेस नंतर किती कष्टाने हे अन्न आपल्या ताटामध्ये येतं, त्याचा आपण विचारच करत नाही. आणि मग मला असा विचार आला की असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत शेअर करावं की ह्या 2 घटना मी पाहिल्या. त्याचबरोबर आपल्या घरोघरी मुलांचं पण आता आजकाल कसं झालेलं आहे, मम्मी हे खाणार नाही, मम्मी ते खाणार नाही, आणि त्यावेळेससुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा अन्न खूप वाया जातं. आणि मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं की जर आपण आपल्या घरामध्ये जर स्वयंपाक करत असेल ना, त्यावेळेस आपण जजमेंटनी स्वयंपाक करू की कुणाला किती लागेल काय नाही. आणि खरंच जर म्हणजे आता असं नाही होणार की कधीच आपल्याकडनं काही वाया जाणार नाही, आपल्याकडनं कधीमध्ये वाया जाऊ शकतं. पण त्यावेळेस मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जास्त अन्न वेस्ट होतं, शिल्लक राहतं, त्यावेळेस पुरेपूर आपण प्रयत्न करू की ते कुठल्या तरी जे आपल्या आजूबाजूला जानवर असतात त्यांच्या पोटामध्ये तरी किमान ते गेलं पाहिजे. म्हणजे असं तरी वाटेल की हे अन्न जे आहे वेस्ट नाही गेलं पाहिजे, ते कुणाच्या तरी पोटात तरी गेलं पाहिजे. म्हणून आपल्या ज्या आजूबाजूला काही कुत्रे असतात किंवा आपण जे दूध वगैरे घेतो त्यांच्याकडनं त्यांना आपण आपली चपाती वगैरे देऊ शकतो, उरलेलं अन्न देऊ शकतो. किंवा कुठल्या पण रस्त्यावरती जर आपण जिथं जास्त जनावरं वगैरे आहेत तिथं जर आपण ते अन्न ठेवलं तर ते त्यांच्या खाण्यामध्ये येईल आणि मग ते वेस्ट गेल्याचं आपल्याला दुःख कुठं तरी वाटणार नाही. तर हे असं अन्नाचा आपण अपमान होऊ नये असं मला असं वाटलं. आणि त्यामागचं कष्ट खरंच खूप असतं. आता हे सगळ्यांनाच तुम्हाला जाणवत असेल की फक्त अन्नासाठी खरं तर आपण जे चैनीच्या वस्तू वगैरे आहेत किंवा जे आपलं शानशोक वगैरे आहे हे दुसरी गोष्ट झाली, पण आपला मेन उद्देश काय असतो तर आपलं पोटासाठीच आपण जे काही करतो ते पोटासाठीच करतो. मग त्या पोट भरण्यासाठी जे अन्न बनवतो मग त्याचा आपण आदर करायला नको का? तर हे सगळे विचार मला हे 1-2 उदाहरणं बघितल्यानंतर आला आणि असं वाटलं की चला हे अन्नाविषयी आपण थोडंसं आपल्या मैत्रिणीसोबत बोलूया. आणि ज्यावेळेस आपण कुठं कार्यक्रमाला वगैरे जातो त्यावेळेस आपण आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच आपण आपल्या प्लेटमध्ये अन्न घेऊया आणि तिथं जेवण करून शिल्लक न ठेवता व्यवस्थित जेवण करूया. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे बनवतो त्यावेळेस थोडंसं काळजीपूर्वक बनवूया, जेणेकरून जास्त शिल्लक राहणार नाही आणि ते वेस्ट जाणार नाही. कारण त्यामागे जे कष्ट असतात ना आपल्या शेतकऱ्या बांधवाचे, जे आपल्या इथं आपण कष्टाने ते कमवून आणतो ना, त्यामागं खूप सारे कष्ट असतात. त्यामुळं त्याचा आपण नक्कीच आदर करूया आणि इथून पुढं आपण पुरेपूर प्रयत्न करूया की आपल्या हातून जे आहे अन्न वाया जाणार नाही. किमान आपण जर व्यवस्थित वापरल्या गेलं
तर ते अन्न शिल्लक राहून किंवा जे धान्य शिल्लक राहून ते कुठल्या तरी गरिबाच्या पोटामध्ये तरी जाईल याचा आपण विचार करूया आणि इथून पुढं आपल्याकडून हे अन्न वाया जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊया. जे ते कुठल्या कार्यक्रमात असो या आपल्या घरामध्ये असो आपण हे काळजी नक्की घेऊया. तर हे जे माझे विचार आहेत, जे मला या कार्यक्रमामधून किंवा कुठं आजूबाजूच्या वातावरणामधून मला जे हे डोक्यामध्ये विचार आला, तर ह्या विचारासोबत तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला काय वाटतं की जे मी सांगितलं तुम्हाला खरंच उपयोगाचं वाटतं का? तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला ह्याचं उत्तर द्या. आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद करते. आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.